अधिकार नसेल SC STला मतदान करायचं, आरक्षणवाल्यांनी आरक्षणवाद्याला मतदान करायचं आणि ओबीसीने आता फक्त ओबीसीच्या जागेवर नाही लढायचं, ओबीसीने आता सगळ्या जागावर लढायचं हे आमचं धोरण आहे। आरक्षणाची लढाई ही निवडणुकीवर येऊन घेतली। अरे निवडणुका ह्या अंतिम आहेत ना, निवडणुकीद्वारे तर इथली व्यवस्था ठरते आणि लोकशाहीचा उत्सव निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकीमध्ये आम्ही वर्षभर ओबीसीची चळवळ लढायची आणि निवडणुकीमध्ये घरी बसायचं अजिबात चालणार नाही। निवडणुकीमध्ये ओबीसी, दीनदलित बांधव, आदिवासी बांधव, भटके, अल्पसंख्याक हे सगळे आरक्षणवाद्याला मतदान करतील हे आम्ही या महाराष्ट्रामधल्या सगळ्या लोकांना आव्हान करू। एकीकडे फडणवीस म्हणताय आमचा ओबीसी DNA आहे, परंतु तुमच्या मागणीकडे फडणवीस दुर्लक्ष करतात असं वाटतं तुम्हाला? निश्चित वाटतं, कारण जर DNA OBC असेल तर आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलंय। तुम्ही बेकायदा GR काढलाय, महाराष्ट्र शासनाला अधिकार दिला कोणी? अशा पद्धतीचा GR काढायचा अधिकार दिला कोणी? सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आलेला असताना, अनेक आयोगांचे निर्णय आलेले असताना OBC मध्ये इन्क्लुजन करणं मराठा समाजाचं मागासले पण प्रूव्ह झालेलं नाही, त्याला विरोध झाला आहे, त्याला न्यायालयानं नाकारलेलं आहे आणि तुम्ही परत GR काढून कुणबीकरणाद्वारे OBC मध्ये जर घुसवत असाल तर OBCचं आरक्षण संपलंय ना आज रोजी। हिंदुत्ववादी नेते किंवा भाजपचे नेते जे आहेत तर ते मुस्लिम समाजाला विरोध करतात, मात्र तुम्ही म्हणताय ओबीसी किंवा ST जर नसेल तर मुस्लिम उमेदवारांना मतदान। मुस्लिम समाज टोटल संख्येपैकी 60% हा मुस्लिम समाज OBC मध्ये आहे आणि तो देशाचा नागरिक नाही का? देशाचा नागरिक आहे ना, त्यांना मताचा अधिकार नाही का? त्यामुळं आम्ही भारताच्या नागरिकाबद्दल ज्यांच्या बाबतीमध्ये सोशल अनजस्टिस झाला, सामाजिक अन्याय झाला, त्या सगळ्या माणसांची आम्ही भाषा बोलणार। त्यामुळं कुणाला काय राजकारणाचा स्कोअर सेट करायचा ते त्यांचं ते करतील, पण आम्ही मानवतेच्या दृष्टीनं, संविधानाच्या दृष्टीनं, आरक्षणाच्या दृष्टीनं खरा भारत आणि खरा महाराष्ट्र आम्ही आमच्या चळवळीतून उभा करू। येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपाने किंवा महायुतीने तुम्हाला बोलवलं तर त्यांच्यावर तुम्ही युती करणार का? युती करायचा सवाल येत नाही। पहिल्यांदा 2 सप्टेंबरचा GR रद्द कोण करेल, त्याच्याबद्दल ठाम भूमिका कोण घेईल, त्यांच्या बाबतीत आम्ही विचार करू। इकडे GR काढायचा आणि इकडे युती म्हणजे आम्ही अशा गोष्टींना आम्ही अजिबात खरा देणार नाही। 2 सप्टेंबरचा GR बद्दल बोला आणि मग आमच्याकडे मतं मागायला या। सर, या पलीकडचा एक प्रश्न असा आहे, आताच काही दिवसापूर्वी फलटणमध्ये एक वैद्यकीय अधिकारी ओबीसी मधली संपदा मुंडे यांचा मृत्यू झालेला आहे आणि याच्यामध्ये त्या भागातील जे काही माजी खासदार आहेत रामराजे निंबाळकर यांच्यावरती आरोप केले जातात आणि ते म्हणतात माझ्यावर आरोप बेछूट केले जातात, याबद्दल काय? चौकशी झाली पाहिजे, SIT नेमली गेलेली आहे आणि SITला निष्पक्ष पद्धतीने काम करायला संधी मिळाली पाहिजे। परत त्याच्यावर शासनानं दबाव टाकला तर भलं मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं राहील। कायद्याला कायद्याचं काम करू द्या, आरोपीला शिक्षा होऊ द्या, चौकशी होऊ द्या, न्यायालयाला ठरवू द्या तो आरोपी आहे की नाही। तुम्ही क्लीन चिट देण्याच्या भानगडीत पडू नका। निवडणुका लढवायची आहे, दुसरीकडे राहुल गांधींनी आरोप केला आणि आता महाविकास आघाडीने देखील आरोप काढला होता की वोट चोरी संदर्भात। बघा, वोट चोरी वगैरे त्या सगळ्या संविधानाच्या स्वायत्त सगळ्या गोष्टी आहेत, तांत्रिक गोष्टी आहेत। अरे आमचं आरक्षण संपवलं आहे आणि आमचं प्रतिनिधित्व नाकारलं आहे। आम्हाला लोकशाहीत माणूस म्हणून जे काही अधिकार दिलेले आहेत, रिझर्वेशन पॉलिसी दिलेले ती नाकारली, कशावर आणि कुणावर? मला वाटतं हे जे असे कोण आहेत ना पक्ष, आमच्या OBC बद्दल बोला तरच तुम्ही आमच्या दारात मत मागायला या। मग कुठल्याही पक्षाचा असो, आम्ही त्यांना घरचा रस्ता। महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी जी मुलगी जीवानिशी गेली, जिचा बळी घेतला गेलाय असा आरोप आहे आमचा सगळ्यांचा, तिच्या आईवडिलांना जरी भेटलं असतं तरी आम्ही त्यांच्याबद्दल समजून घेतलं असतं। महिला आयोगाच्या अध्यक्षा ह्या स्वतः महिला आहेत या विसरलेत आणि त्या आयोगाच्या अध्यक्ष आहेत हे तर अजून पलीकडची दुर्दैवाची गोष्ट। त्या राजकीय कार्यकर्त्याप्रमाणे वागलेत, त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षाची डिग्निटी माहीत नाही दुर्दैवानं। हे आम्हाला बोलावं लागतंय की ज्यांनी संपदा मुंडेच्या पाठीमागं ठामपणे उभं राहायला हवं होतं, पण तसं न करता त्यांच्या चारित्र्यावरती संशय निर्माण होईल अशा पद्धतीचं वक्तव्य हे निषेधार्ह आहे। त्यांना या आयोगाच्या अध्यक्षपदावर राहण्याचा 1% सुद्धा अधिकार नाही। थांबा।